त्या कचऱ्याच्या डब्याचं तोंड वाकडं करून बघितलं तर मला 10 रुपयाची करकरीत नोट दिसली. रविवारी सकाळ सकाळ नगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी चौकात चक्का जाम करून ठेवलेला. त्यातल्याच एकाने खराटा घेऊन माझ्या जवळ येऊन स्वच्छता मोहीम चालू आहे म्हणून सांगितलं. तेवढ्याच शरब चौकातल्या सगळ्या गाड्या मागे सारून हातात 2 खराटे घेऊन आला आणि त्यातला एक माझ्या हातात दिला आणि झाड मांडला सगळं. आता तिथली झाडाझाडी करून आम्ही सगळी जण विवेकानंद नगर मधल्या तलाव्याजवळ आलो. तर विटा गोल्डन सिटीवाला तिथं स्वच्छता करायच्या आधी रबराचं मोज घालत होता, म्हणून त्याला माझ्या शेजारी बोलवून रबराचं मोज कसं घालायचं मला शिकव म्हणलं. आणि मोठ्यानं हसून दुसऱ्याची स्वच्छता बघत बसलो. पण नुसतं हसून चालणार ना, तिथं बसून झाडलं पण पाहिजे म्हणून आम्ही दोघं पण खराट्यानं सगळं वाढायला लागलो. ह्या स्वच्छता मोहिमेमुळेच विटा एवढं स्वच्छ आणि सुंदर आहे. ही सगळी स्वच्छता करताना माझा कॅमेरा मी एका जवळ दिलता. तेव्हा प्रत्येक जण माझं सगळं शूटिंग घेतलं. स्वच्छता करून झालं की आम्ही सगळेजण वृक्षारोपणाकडे वळलो. तिथे गेल्यावर मी सगळ्या गोष्टींचा पहिल्यांदा अंदाज घेतला आणि दुसरी डबऱ्यात माती वडताना नुसतं झाडाला धरून बसलो. परत मग सगळं झाल्यावर माझा नंबर आला. मग मी सुट्टी देतोय लागलीच माझ्या हस्ते डबऱ्यात माती सगळी वडून वृक्षारोपण करून टाकलं. आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या डब्यात काय काय बघायला डब्याचं तोंड वाकडं केलं तर मला लांबनच एक 10 रुपयाची करकरीत नोट दिसली. हात घालायच्यात तिला झूम करून बघितलं तर ती कुठल्या तर कंपनीची विट्यात न चालणारी 10 रुपयाची नोट होती. या गोष्टीमुळे माझा हातचा ऐवज गेलता. त्यामुळे माझा मूड चांगला करायला मला सगळ्यांनी मिळून कडीवडा खायला आणलं. पण ही दोघं माझ्याकडे बघून त्याच गोष्टीसाठी मला हसत होती. असू दे कुणाला काय माहित नाही, कुणाला कळणार पण नाही, म्हणून मी पण कडीवडा खायला चालू केला. तर 2-2 चमचे माझ्या समोर आलत. वडा गार व्हायला लागला तरी पण ती 2 चमचे एकमेकातनं निघायच काय नाव घेणार. त्यामुळे कसं बस कराटे खेळून त्या दोघांचा गुत्ता मोकळा केला आणि निवांत माझ्या स्टाईल मध्ये फोटो व्हिडिओ काढत कडीवडा खाऊन टाकला.